नमस्कार मैत्रिणी, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण शिळ्या पोळ्याच्या उरल्या आहेत त्याच्यापासून काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करूया. आणि उन्हाळ्यामध्ये कोणतीही भाजी खाल्ली तर तोंडाला चव नसते आणि चांगली पण लागते. त्यासाठी हा एक भन्नाट आयडिया आहे. तर बघूया काय काय लागतं आहे. तर त्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे जिरे आहे आणि ते पुढं शेंगदाणे, लसूण आणि मिरची दळलेली. तर तेल टाकूया आपण थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडं तेल तापवू देऊया. तेल तापल्यानंतर सर्वप्रथम आपण त्यात थोडेसे जिरे टाकूया. तर आता मी जिरे टाकले. जिरे छान व्यवस्थित परतले तेलामध्ये. ते शेंगदाणे, लसूण आणि मिरची असं वाटण केलेलं आहे ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे ते छान व्यवस्थित परतलं तर टेस्ट पण छान लागते. आणि हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही मला तोंडाला नक्कीच चव येईल. स्पेशली आमच्याकडे उन्हाळ्यात केलं जातं. त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकले. उन्हाळ्यात कोणतीही भाजी केली तर आपल्या तोंडाला अशी चव लागत नाही. त्यासाठी हा एक भन्नाट आयडिया आणि शिळ्या पोळ्या पण वाया जाणार नाही. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि जर आवडलंच तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी, म्हणजे कसं वाटली, छान वाटली का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे आणखीन काही रेसिपी असतील तर त्या पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. थोडं आपण मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर छान लवकर परततं आणि खाली लागत नाही. त्याच्यामुळे कधी मी काही पण कोणता मसाला किंवा काही पण परतायचं असेल तर थोडं मीठ टाकायचं परतायच्या वेळेस, म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि खाली लागत पण नाही. आता व्यवस्थित छान अशी मिरची आपण व्यवस्थित छान मस्त परतून घ्यायची. आमच्याकडे खेडेभागात हा पदार्थ बऱ्याच वेळेस केले जातो, कारण छान असतो आणि शिळ्या पोळ्या पण वाया जाते नाही आणि खूप सुंदर अशा लागतं. तर आमच्याकडे याला कुटके म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात, तुमच्याकडे करता का हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर माझी ही रेसिपी आवडलीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान व्यवस्थित आता परतले. आता पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, हळद टाकूया म्हणजे कलर छान येईल. तर हळद टाकल्यानंतर थोडंसं आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं थोडंसं परतून घ्यायचं. आणि परतल्यानंतर मग थोडंसं आपण त्यात पाणी टाकायचं. म्हणजे तुम्हाला जेवढं बनायचं त्यानुसार आपण पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं, आपण थोडंसं पाणी टाकूया. म्हणजे आता व्यवस्थित छान मस्त याला उकळी आली का मग आपण तोपर्यंत कुटके करून घेणार आहे. पोळ्यांचे छोटे छोटे बारीक कुटके असे करून घ्यायचे. त्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पाणी छान व्यवस्थित उकळी आली का मग आपण हे करूया. थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ कमी आहे का नाही. आता मी याच्यात थोडंसं मीठ टाकते कारण थोडं मीठ कमी आहे. तर आता याच्यात थोडं मीठ टाकलं. आता थोड्या वेळ उकळी येऊस्तर हे ठेवून द्या. तोपर्यंत आपण पोळ्यांचे छान मस्त कुटके बारीक बारीक छान बारीक असे पीस करून घेऊया. तर चला आता बारीक पीस करून घेऊ पोळ्यांचे. आता व्यवस्थित जास्त मोठे पण नाही करायचे आणि जास्त छोटे पण नाही करायचे, असे